इंजिनियर झाला, दुसऱ्या घरात इंजिनियर झाला पाहिजे. आणि जे 30 पोरं डॉक्टर झाली, त्यांच्या पत्नी डॉक्टर म्हणलं डॉक्टर म्हणून इथलं कोणतरी मगाशी काल सांगितलं बघा की तिथनं आम्ही घेऊन झऱ्याला पुरी दिल्या, झऱ्याला मुली दिल्या म्हणून कोणतरी सांगितलं. अमरावतीच्या मुली हां इथं बापू शिंदे बसले बघा, त्याने मुलगी झऱ्याला दिली. का दिली? तर मुलं कर्तृत्व नाही तिथं, बाकी काय बघत नाही माणूस कोण, मुलं कर्तृत्व नाही ना, मग बाकीचं काय नाही, तिथं देऊया आपल्या मुली. हा विचार तुम्हाला सांगतो कर्तृत्वात दडलेला आहे. म्हणून माणूस कोण आहे हे महत्वाचं नाही, मुलांना शिक्षणानं उभा करायचं आहे हे आता पालकांनी सुद्धा आणि आपण कार्यकर्त्यांनी सुद्धा लक्षात ठेवलं पाहिजे. शिक्षण नावाचा परिस आहे आणि तो आता त्याचा लाभ सगळ्या जाती धर्मात घेतला जातो. जैन बघा, ब्राह्मण बघा, इतर मराठा बघा, सगळ्या जाती धर्मामध्ये शिक्षणानं माणसं सगळी झाली. आणि म्हणून आपण आपल्या परंपरा जपूया. आमचं म्हणणं हे परंपरा तर सोडता उपयोगी नाही, परंपरा तर जपल्याच पाहिजे. पण ज्या काय आता नवीन जगामध्ये नवीन टेक्नॉलॉजीचा आधार घेऊन आपण सुद्धा आपल्याच्या काही जुनाट चालीरीती, जुनाट परंपरा, जुनाट सवयी, जुनाट अंधश्रद्धा या सोडून दिल्या आणि सोडून देऊन चांगल्याचा स्वीकार केला पाहिजे. चांगली विचारशक्ती जागी केली पाहिजे आणि आपण सुद्धा जगाच्या बरोबरीने जाण्याचा प्रयत्न केला पाहिजे. नाही चांगली नैतिक मूल्ये आपण आपल्यात घेतली पाहिजे, चांगला विचार आपण घेतला पाहिजे. आपलं कुटुंब सुखी तर जग सुखी असतं, लक्षात ठेवा. म्हणून आपल्या घरातला माणूस सुखी करायचा, हा कशाला सुखी होईल हा विचार पहिला पडला पाहिजे. आणि ते आध्यात्मिक विचार सुद्धा आपल्या या पिढीने घेतली पाहिजे. आज आपल्याला असं दिसतंय की सगळंच अस्वस्थ आहे जीवन, बाहेर अस्वस्थता दिसते सगळीकडे. कुठल्याही क्षेत्र बघितलं तर अस्वस्थ क्षेत्र आहे. राजकीय क्षेत्र अस्वस्थ आहे, धार्मिक क्षेत्र अस्वस्थ आहे, धर्माचे तर वेगवेगळे फंडे दिसायला लागले, कसं फसवलं जातं हे दिसायला लागले. मग इकडं सगळीकडे ही अस्वस्थता कशाला दूर होईल? प्रगल्भ विचारानं दूर होईल. मग आपल्या घरात जर 8-10 माणसं असतील की प्रगल्भ विचाराची बनवणं हे आता इथल्या पुढचं उद्दिष्ट असणार आहे. आणि म्हणून हे उद्दिष्ट जर साध्य करायचं असेल तर गावागावामध्ये ही व्यासपीठ तयार एक चांदवडला अधिवेशन होऊन हे काम संपणार नाही. अशी अधिवेशनं म्हणून मी सांगितलं होतं 1 वर्षाचं हे अधिवेशन नाही आहे, हे अधिवेशन असणार आहे की या चांदवड नगरीच्या परिसरामध्ये अशी छोटी अधिवेशनं झाली पाहिजे, की पुढे वर्षभर झाली पाहिजे.